दादा, या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय 2 दिवसांपूर्वी झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि जे नाव आहे ते अजितदादांकडे गेलं होतं. एक कुटुंब म्हणून काय तुमची भावना आहे? व्यक्तिगत अगर तुम्ही जर भावना घेतली तर कुटुंब फुटल्यानंतर, कुटुंब वेगळं झाल्यानंतर नाराजगी होते, कुठेतरी वाईट वाटतंच. पण जेव्हा राजकारणात आपण येतो तेव्हा सामान्य लोकांच्या बाबतीत भावनिक होणं ठीक आहे, पण कुटुंबाच्या बाबतीत भावनिक होत आपण जर विचाराच्या बाबतीत लढायला गेलो आणि त्याच्यात एखाद्या व्यक्तीला जर विरोधी विचार निवडला असेल आणि आपण भावनिक झालो तर ते राजकारणात सूट होत नाही. राजकारणामध्ये लोकांचीच बाजू घ्यावी लागते आणि जो विचार म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, लोकशाहीचा विचार मनामध्ये ठेवूनच आपल्याला काम करावं लागतं. तर आत्ता ही जी भूमिका आम्ही घेतलेली आहे ती संघर्षाची भूमिका आहे. दादा, शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे. राजकारणामध्ये आपण पाहिलं 2 दिवस ज्या घडामोडी घडत आहेत किंवा कालचीही घडामोड होती की कुठेतरी महाराष्ट्र हा बिहारच्या वाटेवर आहे का, असा प्रश्न देखील सर्वसामान्यांच्या तोंडून येत होता. या संपूर्ण घटनेकडे तुम्ही कसं पाहताय? महाराष्ट्र खरंच 2014 नंतर या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आपण जी कुठली राजकीय संस्कृती होती ती मोडीच काढण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं गेला आहे. कुठली संस्कृती होती तर लोकशाही टिकवण्याची संस्कृती, विरोधी पक्षामध्ये जरी कुणी असेल तर तिथं संवाद ठेवण्याची संस्कृती होती. पण भाजप सत्तेत आल्यानंतर जाती धर्मामध्ये वाद निर्माण केला गेला, कुटुंब फोडलं गेलं, पार्टी फोडली गेली. जे छोटे नेते भाजपचे खालच्या लेवलला जाऊन मोठ्या नेत्यांबद्दल बोलायला लागले. ही जी काही संस्कृती तोडण्याचं काम भाजपने केलं, त्याच्याबरोबरच भाजप गुंडांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करतं. जेव्हा केव्हा भाजप सत्तेत येतं तेव्हा गुंडांना असं वाटतं की अरे आपलं राज्य आलं आहे, म्हणजे सामान्य लोकांना वाटत नाही आपलं राज्य आलं आहे, गुंडांना वाटतं. याचं प्रूफ जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तुमच्याच बातम्या बघा, मीडियाच्या बातम्या बघा. आता पोलीस चांगल्या हेतूतून एक अधिकारी परेड काढतो आणि दुसऱ्या दिवशी त्यातलाच एक गुंड रील काढतो. त्याच्यावरनं समजून घ्या की आज सामान्य लोकांचं सरकार नाही पण गुंडांचं सरकार आहे.